नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव राम गायकवाड आणि आज आपण इतिहास शिकणार आहे. माझ्यासोबत क्लासेसचे ऑनलाईन बॅचेस चालू झालेले आहेत. जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचे असेल किंवा ऑनलाईन क्लासेस अटेंड करायचे असतील तर प्लेस्टोरवरती ऑनलाईन अकॅडमी ॲप हे उपलब्ध आहे. त्यामध्ये आपण डाउनलोड करा आणि सबस्क्रिप्शन घ्या. त्यामध्ये जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेत असाल तर त्यामध्ये माझं रेफरन्स कोड आहे RG10. हा जर तुम्ही वापरला तर तुम्हाला तिथं 10% डिस्काउंट दिला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला फीमध्ये 10% कमी होतील. आणि आपण MPSCची फास्ट ट्रॅक बॅचसुद्धा चालू केलेली आहे, ज्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने जे सुद्धा अभ्यासक्रम आहे तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण इथे. आणि ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचे नोट्स, त्यानंतर त्याचं मार्गदर्शन आणि रेकॉर्डिंग सेशन आणि लाईव्ह क्लासेस आणि ऑफलाईनसुद्धा क्लासेस थोड्या प्रमाणामध्ये आपण सुरू केलेले आहेत. त्यामध्ये जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी नक्की संपर्क करा. हा नंबर आहे, याच्यावरती तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. आणि माझ्यासोबत तुम्ही शिकणार आहेत इतिहास हा विषय, की आपण पूर्णपणे तयारी करून घेणार आहे इतिहासाची. तर आज आपण बघणार आहे की भारताचं स्वातंत्र्य प्राप्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. की भारताला काय झालं की स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्राप्ती कशा प्रकारे जी योजना किंवा कुठले लोक सहभागी होते, त्यामध्ये कुठली योजना होती, इंग्रजांची नीती काय होती, याचा आपण अभ्यास करणार आहोत. दिसतंय? हां, तर आज आपण बघणार की स्वातंत्र्य प्राप्ती. जसं आपण बघितलं की 1885मध्ये काय झालं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि हे जे राष्ट्रीय काँग्रेस आहे हे इंग्रजांनी स्थापन केलं का, तर त्यांचं प्रशासकीय जो ताण कमी करायचा होता ह्याच्यासाठी यांनी प्रयत्न केले होते. पण याच्यामध्ये झालं होतं उलटं, की राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काय झालं की 2 गट निर्माण झाले होते, जहाल आणि मवाळ गट निर्माण झाले होते. आणि ह्याच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं, प्रयत्न सुरू केले होते. आता हा जो स्टेज होता 1885चा जो राष्ट्रीय काँग्रेसचा, हा 1858मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण काय होतं, ती पूर्णपणे विभक्त होते. प्रत्येकजण काय होतं की स्वतंत्र लढा दिला होता. त्याच्यामुळे 1858 काय झालं होतं, पूर्णपणे फेल गेलं होतं. आपण जसं बघितलं होतं की, पण आज आपण काय बघणार आहे की भारत आणि पाकिस्तान हे वेगळे झाले. आता ह्याच्यामध्ये योजना कुठल्या होत्या की वेव्हल्स योजना होती, त्रिमंत्री योजना होती, मग प्रत्यक्ष कृती केली, मग कशा प्रकारे वातावरण निर्माण झालं होतं, की मग नंतर भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले, कुठले व्हॉइसरॉय होते, त्यानंतर इंग्लंडचे जे राष्ट्रपती होते कुठले त्यांनी पारित कुठला कायदा केला, ह्याबद्दल आपण काय करणार आहे की आज पूर्णपणे माहिती घेणार आहेत. की पूर्णपणे की कशा प्रकारे भारताचं संविधानाचं योजना किंवा धोरण अंमलात आणलं होतं, स्वतंत्र भारताला कधी मिळालं, युनियन जॅक कधी उतरवण्यात आला पार्लमेंटवरनं, याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहे की कशा प्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता जसं आपण बघितलं की इंग्लंडचे राष्ट्रपती ॲटली जे होते, ह्यांनी काय सांगितलं होतं की 1948 पूर्वी भारताला आम्ही काय करणार की स्वतंत्र करणार. म्हणजे काय, 1948च्या आधी आम्ही भारत स्वतंत्र करणार, म्हणजे की तिथली सत्ता तिथल्या लोकांच्या हाती देणार आणि आम्ही आमच्या राष्ट्राला निघून जाणार, असं त्यांनी जाहीर केलं होतं. पण ह्याच्यामध्ये असं झालं होतं की जेव्हा भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं की त्यांना स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की तोडा आणि राज्य करा. म्हणजे कुठलं की तोडा आणि राज्य करा. दिसते? तोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब कोणी केला होता, तर इंग्रजांनी केला होता. कारण त्यांना माहिती होतं की भारताला स्वतंत्र जर द्यायचं असेल, कारण काय झालं होतं की दुसरं महायुद्ध जेव्हा झालं होतं की 1900, जसं आपण बघितलं की 1939 ते 42 ह्या कालावधीमध्ये काय झालं होतं की दुसरं महायुद्ध झालं होतं. आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं की इंग्लंड जे होतं हे पूर्णपणे काय झालं की कमजोर झालं होतं इंग्लंड. त्याच्यामुळे त्यांची जी सत्ता होती की असे झालं होतं की त्यांची सत्ता आणि भारतातील उठाव हे जर एकत्र आले तर इंग्रजांचा पराभव हा निश्चित होता. हे काय झालं होतं की इंग्रजांना पूर्णपणे माहीत होतं. त्याच्यामुळे त्यांची जी कमजोरी हे कमी करण्यासाठी की आम्ही कमजोर नाही, हे त्यांनी अजून जास्त सत्ता भारतावरती मिळवण्यासाठी काय केलं की ह्या नीतीचा त्यांनी अवलंब केला होता, तोडा आणि राज्य करा. या नीतीचा त्यांनी काय केलं
अवलंबन केला. आता त्याच्यामध्ये परिणाम काय झाला की जसं आपण बघितलं की 1905 मध्ये काय झालं होतं की बंगाल वेगळा झाला होता. 1900 काय झालं होतं 5 मध्ये बंगाल काय झाला होता वेगळा झाला होता. आणि ह्यामध्ये ही जी राष्ट्रीय सभा आहे, बंगाल वेगळा झाला, हे काय झालं की राष्ट्र वेगळं झालं, बंगाल काय झालं राष्ट्र वेगळं झालं. आणि तोडा आणि राज्य करा जेव्हा ह्या नीतीचा अवलंब करण्यात आला तेव्हा मुस्लिम लीगने काय केलं की आपल्याला स्वतंत्र राष्ट्र पाहिजे. कुठलं तर पाकिस्तान आपल्याला काय पाहिजे की स्वतंत्र राष्ट्र पाहिजे, ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं प्रयत्न सुरू केले. आता मुस्लिम लीगची कधी स्थापना झाली होती 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. कधी स्थापना झाली मुस्लिम लीगची 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली पाहायला मिळते. आणि ह्यानंतर जेव्हा ही नीती आली तोडा आणि राज्य करा, मग ह्यासाठी काय झालं की मुस्लिमांनी आपलं स्वतंत्र राष्ट्र हवं यासाठी प्रयत्न सुरू केले. मग त्यांनी काय केलं की पाकिस्तान वेगळा पाहिजे यासाठी लोकांनी कल्पना मांडली. मुस्लिम लोकांनी काय केलं की कल्पना मांडली. आता त्यात कुणी कुठली कल्पना मांडली ते बघूया आपण की कशा प्रकारे पाकिस्तान वेगळा झाला, त्यामध्ये कोण कोण सहभागी होते आणि कुणी प्रयत्न केले हे आपण आज बघणार आहे. त्याच्यामुळे काय झालं की भारत जे स्वतंत्र मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये होतं की हे दोन प्रकारचे झाले की जेव्हा राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, राष्ट्रीय सभेची स्थापना झाली ही कशी होती ते पूर्णपणे धर्मनिरपेक्ष ह्याच्यावरती स्थापना झाली होती. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की धर्माला महत्त्व नाही आहे, आपण फक्त एक भारतीय आहोत हा विचार ठेवून जर आपण स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले की आपण स्वतंत्र लवकर होऊ, असं त्यांचं एक इंटेन्शन म्हणजे असा त्यांचा उद्देश होता. आणि त्यामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती जी धर्मनिरपेक्षतेच्या ह्याच्यावरती. पण परिणाम असा झाला की मुस्लिम लीग काय म्हणलं की राष्ट्रीय सभेमध्ये फक्त काय आहे की हिंदूंना महत्त्व आहे, मुस्लिमांना महत्त्व नाही, असं त्यांना काय केलं की असा त्यांचा गैरसमज यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला पाकिस्तान हा वेगळा हवा आहे, असं त्यांनी काय केलं की प्रयत्न केला. मग त्यांनी काय केलं की त्यामध्ये सर्वात पहिले होते ज्यांनी काय केलं की पाकिस्तान निर्मितीचा विचार मांडला ते होते कोण तर मोहम्मद इक्बाल. मोहम्मद इक्बाल काय केलं की यांनी की पाकिस्तान निर्मितीचा काय केला विचार मांडला. आणि हे कोण होते तर कवी होते, वेगवेगळ्या कवीचे म्हणजे कविता लिहायचे हे कवी होते. त्याच्यामुळे काय केलं यांनी की मोहम्मद इक्बाल यांनी काय केलं की पाकिस्तान निर्मितीचा काय केला विचार मांडला की पाकिस्तान आपल्याला हवा आहे असा त्यांनी विचार मांडला. आणि त्यानंतर की कल्पना केली की पाकिस्तान कसा असणार. बघा विचार कोणी मांडला, मोहम्मद इक्बाल यांनी फक्त काय केलं विचार मांडला. आणि पाकिस्तान कसा पाहिजे आपल्याला ह्याची कल्पना कोणी केली तर चौधरी रहमत अली यांनी केली. चौधरी रहमत अली ह्यांनी काय केलं की कल्पना केली पाकिस्तानची. बघा स्टेप बघा फक्त यामध्ये काय काय की विचार हे कवी असल्यामुळे काय केलं ह्यांनी, इथं कवी लिहितो ओके दिसलं. त्याच्यामध्ये काय केलं की मोहम्मद इक्बाल यांनी काय केलं की विचार मांडला कुठला पाकिस्तान निर्मितीचा. ओके दिसलं. हां तर ह्यामध्ये काय झालं पाकिस्तान निर्मितीचा विचार कोणी मांडला तर मोहम्मद इक्बाल यांनी काय केलं की फक्त विचार मांडला. विचार का मांडला ते कवी होते, कवी फक्त काय करतात की एक विचार प्रकट करतात असं आपण लक्षात ठेवूया. कवी काय करतात विचार प्रकट करतात म्हणून मोहम्मद इक्बाल यांनी काय केलं की पाकिस्तान निर्मितीचा विचार मांडला. चौधरी रहमत अली यांनी काय केलं की कल्पना केली की पाकिस्तान आपला कसा असणार अशी कल्पना कोणी केली की चौधरी रहमत अली. आता ह्या दोन स्टेप तर झाल्या, आता त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे कारण फक्त विचार मांडणं कल्पना करणं याच्यावरती तर काय पाकिस्तान मिळणार नाही. मग यासाठी काय केलं की प्रयत्न करणं. मग प्रयत्न कोणी केले तर मोहम्मद अली जिन्ना. कोण होते मोहम्मद अली जिना. प्रयत्न कशासाठी पाकिस्तान निर्मितीसाठी. आता हे तीन व्यक्ती महत्त्वाचे आहेत पाकिस्तान निर्मितीमध्ये. पहिलं होतं काय की मोहम्मद इक्बाल यांनी काय केलं कवी होते यांनी विचार मांडला ओके. दुसरे चौधरी रहमत अली यांनी काय केलं की कल्पना मांडली की पाकिस्तान आपला कसा असणार याबद्दल काय केलं की त्यांनी कल्पना मांडली. आणि तिसरे जे होते मोहम्मद अली जिन्ना यांनी पाकिस्तान निर्मिती पाकिस्तान स्वतंत्र करण्यासाठी राष्ट्र आपल्याला हवं आहे, राष्ट्र आपल्याला वेगळं पाहिजेच यासाठी त्यांनी काय केलं की सर्वात जास्त प्रयत्न त्यांनी केले पाकिस्तान वेगळं करण्यासाठी. हे तीन व्यक्ती होते
म्हणजेच काय की इंग्रजांनी जी रणनीती वापरली होती ह्याच्यामध्ये ह्यांनी काय केलं, पाकिस्तान निर्मितीसाठी पूर्णपणे प्रयत्न केले. आता ह्यामध्ये जी योजना आली होती भारतामध्ये, ही कुठली योजना आली होती की विवेल्स योजना आली होती भारतामध्ये. विवेल्स म्हणजे काय की हा भारताचा नवीन व्हाईसरॉय होता. आता तो कधी आला होता तर जून 1945मध्ये. कधी आला होता की जून 1945मध्ये चार्ल्स विवेल हे पुस्तक, हे समजलं ओके. हे पुस्तक स्वातंत्र्य प्राप्ती, दुसरं महायुद्ध संपलं आपलं. चार्ल्स विवेल ओके. चार्ल्स विवेल दिसते. कधी आला होता तर जून 1945. आता चार्ल्स विवेल जून 1945, जसं मी याच्या आधी सांगितलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळणार हे कोणी सांगितलं होतं की इंग्लंडचे राष्ट्रपती जे होते ॲटली यांनी सांगितलं होतं की 1948च्या आधी 1948 जे 1948मध्ये काय करणार, त्याच्या आधीच जी इंग्लंड आहे ही आपली भारतावरली सत्ता काय करणार, सोडणार आणि ही तुम्हाला देणार. म्हणजे ह्यासाठी काय झालं की प्रयत्न करण्यात आले होते. आता ह्यामध्ये चार्ल्स वेवेल 1945मध्ये आलं होतं की ह्यांनी काय केलं की वेवेल्स योजना आखली. त्यांनी काय सांगितलं की प्रांतीय लोक जे आहेत, इथले प्रांतिक लोक, ह्या प्रांतीय लोकांच्या हातामध्ये इथली सत्ता देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. म्हणून त्यांनी काय सांगितलं होतं की प्रांतीय म्हणजे ज्या ज्या प्रांतामध्ये जे लोक राहतात यांना काय केलं की त्यांनी पार्लमेंट म्हणजे तिथलं जे पार्लमेंट आहे या पार्लमेंटमध्ये घेण्यासाठी त्यांनी योजना आखली. मग ते अल्पसंख्याकांचा काय की प्रश्नामध्ये येणार नाही ह्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. कारण काय असतं की भारत देश हा जो आहे काय की विविध जातींनी बनलेला आहे. विविध जाती यांनी काय केलं की पूर्णपणे एकत्र आलेला आहे आपण भारत. त्यामुळं ह्यामध्ये काय सांगितलं होतं की जे पार्लमेंटमध्ये होते की प्रांतिक लोकांना काय करणार, सहभागी करून घेणार. मग ह्याच्यामध्ये काय आहे ना की हिंदू मुस्लिम ह्यांना काय करणार की पार्लमेंटमध्ये सहभागी करून घेण्यासाठी यांनी प्रयत्न केले. पण ह्याच्यामध्ये असं झालं की प्रांतिक लोकांमध्ये काय झालं, हिंदूंना तर त्यांनी घेतलं पार्लमेंटमध्ये, पण मुस्लिमांना सुद्धा समान ठेवलं होतं. पण ह्याच्यामध्ये असं झालं होतं की मोहम्मद अली जिन्ना यांनी ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता. यांनी काय केलं याच्यामध्ये की हस्तक्षेप केला. हे काय सांगितलं होतं की तुम्ही हिंदूंचे जे घेतात ह्यामध्ये त्यांना काही नाही प्रॉब्लेम, म्हणजे घेणं देणं नव्हतंच मेन म्हणजे मुस्लिम लीगला हिंदूंचे. पण मुस्लिमचे जे तुम्ही लोक निवडणार आहेत पार्लमेंटमध्ये त्यामध्ये मुस्लिम लीग ज्या लोकांची नावं ठरवेल ना ती लोकच तुम्हाला पार्लमेंटमध्ये घ्यावे लागतील असं त्यांनी सांगण्यात आलं. पण राष्ट्रीय सभेने ह्याला काय केलं की विरोध केला. ह्याला विरोध केला. कारण काय होतं की जे निवडून येतील ना तेच फक्त पार्लमेंटमध्ये जातील असं त्यांनी सांगितलं होतं. पण यामध्ये काय झालं की जिना यांनी हट्ट धरला की नाही, जे आम्ही सिलेक्ट करणार लोक, जे आम्ही निवडणार मुस्लिम लीगमध्ये तेच लोक पार्लमेंटमध्ये जातील असं त्यांनी काय केलं होतं की हट्ट धरला होता. आणि त्यामध्ये काय झालं की ही जी पूर्णपणे योजना ही पूर्णपणे काय झालं की बरखास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण काय झालं की मोहम्मद अली जिन्ना यांनी हट्ट सोडला नाही, त्याच्यामुळे हे पूर्णपणे बरखास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ह्यानंतर जी पुढची होती की त्रिमंत्री योजना होती. या पुढची कुठली योजना होती, त्रिमंत्री योजना होती. आता त्रिमंत्री योजनामध्ये की 3 मंत्री कुठले होते, त्रिमंत्री म्हणजे काय, नावातनंच कळतं की 3 मंत्री. पहिला उठला लॉरेन्स, बरोबर. त्यानंतर दुसरा होता क्रिप्स आणि तिसरा अलेक्झांडर. हे काय होतं, हे त्रिमंत्री होते. हे जे 3 होते इंग्लंडचे काय म्हणता येईल यांना, जे व्हाईसरॉय होते हे वेगवेगळे, कारण हे प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हाईसरॉय म्हणूनच आले होते.
क्रिस मिशन याच्या आधी आपण बघितलं होतं की क्रिस मिशन कशासाठी आलं होतं, की भारतामध्ये काय होतं, की त्यांनी क्रिस मिशनमध्ये काय मांडलं होतं, मुद्दा काय होता, हे आपण जसं क्रिप्स मिशनमध्ये बघितलं होतं. काहीतरी क्रिप्स योजनासुद्धा हे झाली होती, बरखास्त झाली होती. तर हे त्रिमंत्री योजना झाली होती. आता जसं मी याच्या आधी परत सांगितलं होतं की 48 पूर्वीच ॲटलींनी सांगितलं होतं की भारत स्वतंत्र होणार. इथपर्यंत आलं. आता त्रिमंत्री योजना ह्यांचं काम काय होतं, की भारत जेव्हा स्वतंत्र होणार तेव्हा भारताला काय येतात, भारत असं थोडी करणार की ते लोक आले भारत सोडून गेला, नाही. मग त्यांनी काय सांगितलं की भारताचं संविधान बनवणार, की भारताचं काय होणार, की जे संविधान बनवण्याची जी तरतूद केली होती त्रिमंत्री योजनेने, ही काय केली होती, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी मांडली होती. आता ती कधी मांडली, ती 1946मध्ये मांडली होती त्यांनी, आणि 1946मध्ये ती पास करण्यात आली की भारताचं सुद्धा वेगळं संविधान बनवण्यासाठी त्यांना तरतूद देण्यात आलं. की म्हणजे काय, की 1946पासनं भारतामध्ये तुम्ही तयार करणार जे कायदे तयार करणार आहेत ना, त्यावरती आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे की स्वातंत्र्य दिलं जाईल, आणि त्यानंतर जे राज्यकारभार चालेल हे काय होईल, की त्या संविधानाच्या आधारावरती चालेल. असं ह्या त्रिमंत्री योजनांनी काय केलं, की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडलं होतं, आणि हे पारितसुद्धा केलं की भारताने वेगळं संविधान तयार करणार, हे असं योजना त्यांनी पार्लमेंटमध्ये स्वीकार केली. पण ह्याला सुद्धा विरोध कोणी केला, तर मुस्लिम लीगने विरोध केला. आणि काही तरतुदी अशा होत्या की राष्ट्रीय सभेला सुद्धा मान्य नव्हत्या. हां, महत्त्वाची एक होती की संविधान निर्मिती जी त्यांनी पास केली होती त्रिमंत्री योजनेमध्ये, ती एक कौतुक करण्यासारखी होती फक्त त्यावेळेस राष्ट्रीय सभेसाठी. पण मुस्लिम लीगनं काय झालं, की पूर्णपणे नाराजी व्यक्त केली होती. का? कारण मुस्लिम लीगसाठी काय होतं महत्त्वाचं, की पाकिस्तान वेगळं हवं होतं त्यांना. आणि ह्या त्रिमंत्री योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की पाकिस्तान निर्मिती जी केली होती ह्याची तरतूद नव्हती. काय होतं, की पाकिस्तान निर्मितीची तरतूद नव्हती. त्याच्यामुळे काय झालं, की मुस्लिम लीगने पूर्णपणे काय केलं, यांना विरोध केला त्रिमंत्री योजनेला, आणि त्यामुळे ही त्रिमंत्री योजनासुद्धा काय झालं, की पूर्णपणे बरखास्त झाली. फक्त ह्याच्यामध्ये काय झालं, की संविधान तयार करण्यासाठी पारित केलं होतं ते, हे फक्त योजना पूर्णपणे महत्त्वाची ठरली, की संविधान बनवण्यासाठी इथं सहमती मिळाली. आणि आपण जसं बघितलं होतं की 2 वर्ष 18 महिने आणि 11 दिवसामध्ये संविधान तयार झालं होतं पूर्णपणे, आणि जे नंतर 50मध्ये स्वीकार करण्यात आलं होतं. हे इथपर्यंत आपण बघितलं. ओके. आता यानंतरचं होतं ते म्हणजे दुसरं होतं ते म्हणजे काय, की प्रत्यक्ष कृती दिन. आता जसं आपण बघितलं की त्रिमंत्रीमध्ये काय झालं होतं, की पाकिस्तान निर्मितीची तरतूद काय झालं होती, त्यांनी समाविष्ट करून घेतली नव्हती त्रिमंत्री योजनेमध्ये. त्याच्यामुळे सगळ्यात काय झालं, की पाकिस्तान जे मुस्लिम लीग होते हे पूर्णपणे काय झालं, की त्यांच्यात नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि मग त्यांनी काय झालं, की अहिंसेच्या मार्गाने मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे हिंसा करण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर 16 ऑगस्ट 1946 16 ऑगस्ट 1946ला यांनी काय केलं, प्रत्यक्ष कृती दिन पाळण्यात आला. काय केलं, की प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे काय केलं, की जेवढे मुस्लिम समुदाय होता, जेवढे मुस्लिम लोक होते ही पूर्णपणे रस्त्यावरती उतरली, आणि न बघता म्हणजे कुठल्या प्रकारचं विचार न करता रोडने पूर्णपणे कत्तली सुरू केल्या, हत्या करण्याचा त्याने सुरुवात केली त्यांच्यामध्ये. त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जर हत्या झाली असतील तर ती झाल्या होत्या कुठं, तर बंगालमध्ये नोवाखाली, बंगाल येथील नोवाखाली येथे, नोवाखाली या ठिकाणी सर्वात जास्त हत्या झाल्या होत्या. पाकिस्तान निर्मितीसाठी त्रिमंत्री योजना झाली. मग नंतर प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे पाकिस्तान निर्मितीसाठी मुस्लिम लीगनी पाळण्यात आला. आणि यामध्ये पूर्ण भारतामध्ये काय झालं, की दंगली सुरू झाल्या होत्या, की मोठ्या प्रमाणामध्ये दंगली झाल्या. कधी, की 16 ऑगस्ट 1946ला सगळ्यात जास्त दंगली करण्यात आल्या. आणि ह्याचा सगळ्यात जास्त प्रभाव जो बघायला मिळाला तो बंगालमधील नोवाखाली येथे बांधण्यात आला. आणि ह्या ज्या दंगली होत्या ह्या पूर्णपणे रोखण्यासाठी जे सगळ्यात जास्त प्रयत्न करण्यासाठी बंगालमध्ये पोचले म्हणजे आपले कोण, महात्मा गांधी. बंगालमध्ये कोण पोचले, तर महात्मा गांधीजी हे बंगालमध्ये पोचले, आणि त्यांनी ह्या दंगली कमी करण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे कटाक्षाने प्रयत्न केला, की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशा दंगली कमी करता येतील यासाठी प्रयत्न इथं करण्यात आलेले होते. मग त्यानंतर हंगामी सभेची स्थापना केली होती. प्रमुख
पंडित जवाहरलाल नेहरू होते, हंगामी सभा आली, त्यानंतर मग पुढं की भारत स्वतंत्र आलं, मग नंतर माउंटबॅटन योजना की भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला, मग द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. तर द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला तर मोहम्मद अली जिन्ना यांनी मांडला होता द्विराष्ट्र सिद्धांत. त्यामध्ये 2 राष्ट्र निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि त्यानंतर जेव्हा हंगामी सभा झाली, त्यानंतर हंगामी सभेनंतर की हंगामी सभा आपण विस्तारमध्ये नंतर बघणार आहे की हंगामी सभेमध्ये काय केलं होतं, किती बी बरखास्त का झाली हे सुद्धा बघणार आहे. त्यानंतर माउंटबॅटन योजना आली होती. मग माउंटबॅटन योजनेमध्ये असं सांगितलं होतं की मग द्विराष्ट्र सिद्धांत मांडला त्यांनी, पूर्णपणे मांडला होता की 2 राष्ट्र तिथं निर्मिती करण्यात आली, मग भारत स्वतंत्र झाला. हे आपण पूर्णपणे विस्तारमध्ये पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर त्यामध्ये आज आपण बघितलं कुठलं की तोडा आणि राज्य करा बघितलं, त्यानंतर विवेल योजना आपण थोडक्यात बघितली, त्रिमंत्री योजना बघितली, प्रत्यक्ष कृती दिन आपण बघितला की कशाप्रकारे भारतामध्ये दंगली करण्याचा किंवा दंगली झाल्या होत्या पाकिस्तान वेगळं करण्यासाठी. हां, मुद्दा हा आहे की पाकिस्तान वेगळा झाला 15 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान वेगळा झाला, पण त्यामागे किती लोकांच्या हत्या करण्यात आली, कशाप्रकारे भारतामध्ये हिंसक वातावरण तयार झालं आणि त्यामध्ये किती लोकांना जीव गमवावा लागला हे आपण बघितलं. आता यामध्ये आपण थांबणार आहेत. त्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण बघूया की अजून कशाप्रकारे तुम्हाला विस्तारमध्ये अजून माउंटबॅटन योजना बघणार. ते क्रिप्स मिशन योजना आपण बघितलं होतं की क्रिप्स याच्या आधी काय होतं की क्रिप्स का मिशन फेल झाली, क्रिप्सचं काय कारण होते काय नाही हे सुद्धा आपण तुम्ही जर बघितलं नसेल, वाचलं नसेल तर आपण हे पण डिस्कस करणार आहोत पुढं. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं होतं की क्लासेसबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लासेस चालू झालेले आहेत, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे क्लासेस आहेत. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असतील तर हा नंबर आहे 8010457760, याच्यावरती तुम्ही संपर्क करा, क्लासेस जॉईन करा. जर तुम्ही ॲप डाउनलोड करायचं तर तुम्ही ॲप्लिकेशनवरती काय करा की जर सबस्क्रिप्शन घेत असेल तर हा माझा कोड आहे RG10 कॅपिटल RG10 आहे, तो तुम्ही तिथं फिल करा, ज्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट दिला जाईल. आणि त्यानंतर मग तुम्हाला नोट्स, त्यानंतर त्या संदर्भामध्ये अभ्यासक्रम आणि लाईव्ह क्लासेस ही तुम्हाला दिल्या जातील, ज्यामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सर्वात जास्त माहिती मिळणार आहे. यापुढे आपले सर्व लेक्चर कंटिन्यू होतील. आणि त्यानंतर तुम्हाला जर कुठल्या अडचणी असतील, कुठलं जर काही वाटत असलं अभ्यासासंदर्भात की काय महत्त्वाचं आहे काय नाही, कारण अभ्यासाच्या दृष्टीने जर MPSCच्या दृष्टीने जे बघितले तर असा कुठलाच मुद्दा नसतो जो महत्त्वाचा नाही आहे. कारण प्रत्येक ह्यातनं काही ना काही, कारण कसं असतं की सरकारी किंवा गव्हर्नमेंट कधी कुठला प्रश्न विचारेल ह्याचा अंदाज आपण कधीच सांगू शकत नाही. त्यामुळं आपण नेहमी परिपूर्ण आणि पूर्ण अभ्यास करूनच तयारीला पुढं अभ्यासाला किंवा परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे यामध्ये. तर आपण इथनं पुढं इतिहासाची तयारी करणार आहेत माझ्यासोबत, आणि मी प्रयत्न करेन की खूप जास्तीत जास्त तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल, जे तुम्हाला पटकन लक्षात राहील, याचा माझा प्रयत्न असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. जसं मी तुम्हाला सांगितलं हा नंबर आहे, ह्याच्यावरती तुम्ही संपर्क करा. आणि क्लासबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर त्यावर तुम्ही माहिती मिळवू शकता आणि तुम्ही ॲडमिशन घेऊन तुमचं पूर्णपणे